मी काय आज भांडे मागवलं तसं ऑनलाईन आणि काय लई दिवस झाला ऑर्डर केलते तर आज हे आलेलं आहे. तर हा आहे स्टीलचा शेवगा. तर आपल्याला काय चकल्या वगैरे नाहीतर शेव करण्यासाठी एकदम छान आहे. माझ्याकडं होता पण पितळाचा, पण तो असं दाबायचा होता, मग त्याच्याने खूप हात दुखायची. तर हे असं काय फिरवायचं आहे म्हणून मी मागवलं आहे. तर हे मला काय 230 रुपयाला पडलेलं आहे. तर 8 नंबरचा आहे, छान आहे. आणि मी पहिलंच काय याला खोलून बघितलं आहे, मग नंतर ह्याचा व्हिडिओ बनवते. आणि तर पिहू पण काय आहे बाजूलाच बसल्या माझ्या, आणि सगळं काय एक एक सामान उचलते, दाखवू पण देत नाही. आणि ह्याच्यामध्ये असं वेगवेगळ्या काय 6 चाळण्या आहेत. 2 शेव करायच्या आहेत बारीक मोठ्या, आणि एक असं काय पापडी बनवायचं आहे. असं बरेच काय 6 प्रकारचे असं चाळण्या आहेत. आणि असं एवढा मोठा काय साचा आहे हा, आणि एकच आहे. आणि मग ते वरी काय झाकण लावून असं फिरवायचं आहे. एकदम छान आहे आणि ह्याच्याने हात वगैरे काहीच दुखत नाही. आणि असं काय जाड वगैरे आहे, एकदम असं पातळ वगैरे नाही आहे. तर स्वस्त आणि मस्त 230 रुपयाला पडलेला आहे. एकदम छान आहे. तर असं मी मागवलं आहे. बघूया आता करून बघितल्यानंतर कळेल की म्हणजे छान आहे की नाही. तर असं क्वालिटी पण एकदम छान आहे. आणि बघू कसं होतं आहे का नाही ते काय बघितलं नाही. तर तुम्हाला हे कसं वाटलं शेवगा आणि कसं नाही कमेंट करून नक्की सांगा. तर ह्याच्यासोबतच मी अनेक म्हणजे ऑर्डर केलं होतं, ते पण भांडेच आहेत. आणि माझ्याकडे मोदक करायचा साचा नव्हता एक पण, आणि ते पण मी मागवले. आणि हे मोमोजचा म्हणजे साचा आहे. लवलीला खूप असं मोमोज आवडतात. मग सारखं बाहेर जाऊन खायचं म्हटलं की 50-60 रुपयाला, असं 80 रुपयाला असं प्लेट मोमोज आहेत. त्याच्यामध्ये 4-5च भेटतात. म्हणून काय हे साचा पण मागवला आहे मी मोमोजचा. त्याच्यामध्ये असं प्लेट पण आहेत चांगले हे करायचे. तर इथं काय मोदक बनवायचा पण साचा नव्हता, ते पण साचा मागवला आहे. याला 2च असे हे आहेत. आणि ह्याचे पण काय चांगल्या अशा कळ्या पडतात मोदकाच्या पण. असं काय हे मोदकचं पण एक हे आहे. आणि आपण डोसा वगैरे बनवतो खायला आहे तेलासाठी ब्रश, आणि हे विक्सर काय आहे आपण करण्यासाठी चमच्याने चांगलं मिक्स होत नाही, चमच्याने एकदम असं चांगलं मिक्स होतं. आणि हे म्हणजे काय आहे 217 रुपयाला हे वस्तू भेटल्यात. आणि शेवगा म्हणजे 230 रुपयाला भेटलेला आहे. एकदम छान अशी काय क्वालिटी भेटल्यात. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.